मनाच्या समाधानासाठी निस्सीम भक्ती आणि विठुनामाचा जयघोष आवश्यक आहे, असं प्रतिपादन हरी महाराज राशीनकर यांनी केलं. हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर शिष्य मित्र परिवाराच्या वतीनं दमाणी नगरातील गडदर्शन समाज मंदिरात पंचदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात झालेल्या कीर्तनात राशीनकर महाराजांनी पंढरपूरच्या श्री गुरुजीबुवा राशीनकर फड परंपरेचे विद्यमान वंशज हरिभक्तपरायण हरी महाराज राशीनकर यांनी सुख आणि समाधान यावर विवेचन करताना माणूस आज भौतिक सुखाच्या मागे लागला असून ते त्याचं अंतिम ध्येय नसून नामघोषातच सुख आणि समाधान असल्याचं सांगितलं. सुखानं कोणीच समाधान होत नाही आणि समाधानात कोणीच सुखी राहत नाही. त्यामुळं सुख समाधानाचा शोध निरंतर सुरूच राहतो. सुख हे बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं, तर समाधान हे आंतरिक मनाची तृप्ती असतं. जीवनात समाधान मिळवण्यासाठी रोजच्या आयुष्यात लहान सहान गोष्टींमध्ये कृतज्ञता बाळगली पाहिजे. दुसऱ्यांच्या भौतिक सुखांकडे पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नये. भूतकाळ आणि भविष्याचा अतिविचार न करता रोजचा दिवस आनंदानं जगण्याची सवय लावली पाहिजे, असंही ते म्हणाले.